नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे मिसळ. मस्तपैकी पाव, कांदा, टमाटर आणि मटकी विथ वाटाणा यांची मिक्स उसळ बनवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण शेव टाकलेली आहे गार्निशिंगसाठी. एकदम होममेड, होम स्टाईल बनवलेली आहे आणि ही चव तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर अशा पद्धतीने ही मिसळ कशी बनवायची ते तुम्हाला आज सांगतो. तर आज आपण घेतलेले आहे कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर आपण घेतलेले आहे लसूण चांगला ठेचून घेतलेला आहे. त्याचबरोबर घेतलेला आहे कांदा, आला, लसूण यांची ही पेस्ट तुम्हाला जी दिसत आहे, ही जी पेस्ट आपण बारीक करून घेतलेली ती आपण घेतलेली आहे. आणि हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मस्ट आहे गार्निशिंगसाठी, सर्वांना आवडतेच, म्हणून या रश्श्याबरोबर मस्त असा टेस्ट लागणार आहे. तर इकडे आपण हे जे घेतलेले आहे, मोड आलेली मटकी, घरची मटकी आपण यूज केलेली आहे आणि त्याचबरोबर वाटाणा घेतलेला आहे. याला मोड आलेला आहे, एकदम पौष्टिक आहे रेसिपी आणि ते आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्यांवरती शिजवून घेतलेली आहे. इकडे घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे 1 चम्मच, हिंग घेतलेली आहे अर्धा चम्मच, मिरची घेतलेली आहे लाल मिरची पावडर, धने पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच, त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, मालवणी मसाला घेतलेला आहे 1.5 चम्मच. मस्त अशी झणझणीत आणि फक्कड अशी मटकी मिसळ बनवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण ना एकदम लिस्ट गोष्टी आपल्या म्हणजे कमीत कमी गोष्टींचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये इकडे आपण 2 ते 3 चमचे तेलामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेली आहे लसूण आणि कांदा. तर तुम्ही बघू शकता. आता ह्या गोष्टी काय करायचं आहे, फ्राय करून घ्यायच्या आहेत. फ्राय करायचं म्हटल्यावरती कांदा आणि लसूण दोन्हीही गोल्डन ब्राऊन झाले पाहिजेत. तर ह्याला जाणार आहेत 2 ते 3 मिनटं. तर वेट करायचं आहे आणि त्याच्या आधी काहीच टाकायचं नाही, फक्त मीठ आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार. आता हे चांगलं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण टाकलेली आहे हळद, हळदीनंतर आपण इकडे ॲड केलेलं आहे टमाटर. इकडे आपण घेतलेलं आहे आता टमाटर ॲड केलेलं आहे. आता टमाटर आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, गळू द्यायचं आहे टमाटर. तर तुम्ही बघू शकता इथे आपण टमाटर ॲड केल्यानंतर इकडे आपण धने पावडर घेतलेली आहे. धने पावडरनंतर त्याच्यात टाकलेली आहे मिरची पावडर. हा मालवणी मसाला एकदम भरभरून टाकलेला आहे, जेणेकरून एकदम सुंदर असा टेस्ट येईल. हे सर्व होममेड मसालेच आपण यूज केलेले आहे. त्याच्यानंतर आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची यांची ही पेस्ट आहे. म्हणजे वीकेंडचा दिवस आला की काहीतरी घरात वेगळं बनवलं ना, मुलांना आवडतं आणि घरच्यांनाही आवडतं. काहीतरी वेगळी डिश तयार झाली ना, तर ही त्याच्यासाठीच आपण आज बनवलेली आहे. तर जरूर घरच्यांसाठी बनवा. इकडे आईने काय केलेलं आहे, 1 कप पाणी टाकल्यानंतर आता 5 मिनटं चांगला मसाला हा फ्राय होऊ दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरती. आता जी आपली मटकी उकळत टाकलेली आपण शिट्टी काढून घेतलेली, त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या कुकरमध्ये, तीच मटकी आपण इथे ॲड केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला ही शिजू द्यायचे, सिमर होऊ द्यायचे मीडियम फ्लेमवरती. तर आता आपण हेच करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ही झालेली आहे आपली मिसळ रेडी. पाण्याचं प्रमाण अर्धा कप आपण वाढवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मटकी सगळी खाली बॉईल झालेली आहे आणि हा कट तुम्ही बघू शकता वरती आलेला आहे. त्याच्यावर कोथिंबीरचा हिरवा रंग, लाल कट, कोथिंबीरचा हिरवा रंग आणि मस्त अशी तिखट आणि लज्जतदार अशी मिसळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मोड आलेली पौष्टिक अशी मिसळ तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनते ना, रेस्टॉरंटमध्ये भेटते, ढाब्यावर भेटते, अशा प्रकारे आपण बनवलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण सजवलेली आहे. तो कट बघू शकता साईडला घेतलेला आहे. कोथिंबीर, शेव, पाव, कापलेला कांदा आणि लिंबू, ह्या सर्व गोष्टी आपण या प्लेटमध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहे. आलं का नाही तोंडाला पाणी? मित्रांनो, नक्की अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही ही मिसळ घरी बनवून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. काही एक्स्ट्राज आपण ॲड केलेलं नाही, काय बटाट्याची चटणी नाही केलेली आहे, काही असं एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही. एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली आहे, घरच्यांना आवडेल, फटाफट होणारी डिश आहे. तर अशा पद्धतीने मित्र हो, नक्की बनवून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया मुंबईकर आई चॅनलवरती लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट्स शेअर करायला विसरू नका आणि अशा भरपूर व्हिडिओजसाठी सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. तर
तर अशा अनेक व्हिडिओज येणार आहेत, तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावरती आमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात आणि जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. सो टू लाईक शेअर सबस्क्राईब अँड सपोर्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.